अनेक पक्षाला जाण्याचा वाटा मोकळ्या होत्या, आमचा स्वातंत्र्य पक्ष होता. कदाचित आम्ही अनेक पक्षाजवळ जाऊन तिथे आम्ही आमचं स्थान निर्माण करता आलं असतं, पण आम्हाला एकनाथजी शिंदेच खऱ्या अर्थानं मर्द वाटले, त्याच्याशिवाय दुसरा मर्द नाही. म्हणून आम्ही शिवसेनेच्या वाट्याला इथे आलो आहे. रात्री 2 वाजता उभा असणारा एकनाथजी शिंदे सीएम असताना सुद्धा 2:30 वाजता सामान्य शेतकऱ्याला भेटतं. हेच तर खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे साहेबांची ओळख आहे. आणि ती ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला मिळाली. एक सेवाभावी माणूस आम्ही पाहतोय. शेवटच्या टोकापर्यंत त्याचा आवाज, त्याचा संवाद, त्याची प्रामाणिकता, त्याचं व्यक्तिमत्व देण्याचं काम आम्हाला करावं लागणार. मित्र, आम्ही सत्तेत आहे म्हणून सुस्त नको राहू, मस्त बसू नका. सत्तेत आहे म्हणून काही करताच येत नाही असं जर वाटत असेल, जर मंत्री जरी आपला असला आणि चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका. या भूमिका भविष्याला मला घ्यावं लागणार. आणि आमच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, आज आम्ही पाहतोय आमच्या धानाचे पैसे का भेटले नाही, आमच्या धानाची खरेदी का झाली नाही, अजूनही लाडक्या बहिणीचे पैसे का भेटत नाही. ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्यावं लागल. तर कोणता तरी इथेनॉलचा प्रकल्प आला, तो आमच्या पाण्याने जर शेतकऱ्याच्या पाण्याने